नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मयुरी दिवाकर अर्चना पांढरे. आज्ञा स्वामींची या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जिथे आलो आहोत, खरं तर आपण खूप व्हिडिओ पाहत आहोत त्या मठाची. आपण नेहमी घरातून मठात जायला निघतो, पण खरं म्हणायला गेलं तर या घरातच मठ आहे. तर चला, आपण आलो आहोत वरळी येथील या सुंदर मठात. हो. स्वामी समर्थांच्या चरण पादुका त्या मुखवट्याच्या खाली पेटीत आहे ठेवलेल्या. म्हणजे स्वामी समर्थांचं जे बनलेल्या फांदीपासून बनलेल्या त्या पादुका आहेत. तर हे प्रति अक्कलकोट पण हे स्थान आहे. प्रति अक्कलकोट म्हणजे का हे नाव पडलंय, जसं समाधी मठ आणि वटवृक्ष स्थान तिथे स्वामींचे जे मुखवटे आहेत सेम तसेच मुखवटे इथे हे बसवलेलं आहे. आणि ते असं बसवलं नाहीये, ते सूचित झाल्याप्रमाणे बसलेले आहेत. आणि ज्या नानावेदक हे सोनार आहेत त्यांच्याकडूनच ती प्रतिमा घडवलेली आहे मुखवट्याची. तशीच ती प्रतिमा तिथे घडवलेली आहे आणि ही सेवा झालेली आहे. तर म्हणून हे प्रति अक्कलकोट हे स्थान असं इथे निर्माण झालेलं आहे. त्याच नानावेदकनी जे वटवृक्ष स्थान आणि समाधी मठ, मुंबईमध्ये असं स्थान कुठेच नाही, असा मुखवटा तुम्ही कुठेच नाही बघणार. तुम्हाला फोटो मिळतील, चरण पादुका मिळतील, पण मुखवटा हे स्थान फक्त प्रति अक्कलकोट सारखं आपल्या मुंबईत एकमेव वरळी मठातच मिळणार. असं हे स्थान निर्माण झालेले आणि ही इथे सेवा झालेली आहे. आपण या मठात जाणून घेणार आहोत या मठाबद्दल काही अनोख्या गोष्टी, आणि त्यासाठी आपल्याला संवाद साधण्यासाठी आपल्याला लाभलेल्या आहेत उमा माऊली. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर मला या मठात येऊन खरंच फार शांत आणि मस्त वाटतंय. आम्हाला या मठाबद्दल काहीतरी सांगा. माझं नाव अपर्णा प्रशांत कुडाळकर आणि माझ्या मिस्टरांचं नाव प्रशांत मोहन कुडाळकर. अच्छा. आमचं 2009ला लग्न झालं. हां. आणि स्वामी भक्तीत प्रशांत कुडाळकर म्हणजे माझे मिस्टर प्रशांत कुडाळकर स्वामी भक्तीत होते आणि माझा एक वेगळा परमार्थ चालू होता. आमचं लग्न झालं ते मी परमार्थी मुलगी होती, आमची पत्रिका वगैरे जुळली नव्हती, तरी पण परमार्थातली मुलगी होती म्हणून त्यांनी माझ्या लग्नासाठी होकार. आमच्या घरी म्हणजे स्वामींची एक प्रतिमा होती, फोटो होता फक्त. नामस्मरण असं करायचं की 12 कोटीचा जप मी श्री स्वामी समर्थ असा माझ्या मिस्टरांचा संकल्प होता. तेव्हा आमचं लग्न पण नाही झालं. तेव्हापासून ते श्री स्वामी समर्थ हा जप करायचे. दादरच्या मठात वगैरे जायचे सेवेला. एक व्यक्ती त्यांना घेऊन गेली, त्यांना थोडे प्रॉब्लेम्स होते तेव्हा. पण स्वामी भक्तीत लीन व्हायला कारण काय झालं, 12 कोटीचा जो जप होता ना त्यांनी 12 वर्षात करेन असं सांगितलं होतं. 12 वर्षाची त्यांना 14 वर्ष झाली. 14 वर्ष पूर्ण होता होता आमचा मार्गच वेगळा होत गेला. आम्हाला ते 2017ला चरण पादुका आल्या. वटवृक्ष जे अक्कलकोटला स्थान आहे ना, त्या वटवृक्षापासून बनलेलं म्हणजे स्वामींचं जिथे सानिध्य होतं ना, त्या वटवृक्षापासून बनलेल्या चरण पादुका ह्या पेटीत आहेत. त्या पेटीचं जिथे आगमन झालं आणि प्रकट दिन होता त्या दिवशी इथे स्थापना केली. तेव्हा फक्त आम्ही दोघंच फक्त संसार करता म्हणजे रुद्राभिषेक करणं, सेवा करणं, श्रीसुक्त असे अभिषेक करून त्या सेवा करून ते छोटंसं गादी बसवलेली. त्याच्यावरती त्या चरण पादुका ओपन होत्या. अच्छा. नंतर मग बाबांना शंकर महाराजांनी म्हणजे ह्यांना बाबा बोलतात आणि मला माऊली बोलतात. अच्छा. पहिला आम्ही सगळ्यांचे दादा वहिनी होतो. आणि जे आध्यात्मिक प्रवास आमचा चालू झाला म्हणजे चरण पादुका आल्यानंतर सगळंच मार्ग बदली झाला. शंकर महाराजांनी ह्यांना ध्यानामध्ये दीक्षा दिली. म्हणजे शंकर महाराज हे माझ्या मिस्टरांचे गुरु आहेत. अच्छा. स्वामी शंकर महाराजांचे गुरु शंकर महाराज, आदिनाथ स्वामी महाराज. मी पण त्यांचं शिष्यत्व पत्करलं. आदिनाथ स्वामी हे माझे म्हणजे पती प्रशांत कुडाळकर, त्यांचं अध्यात्माचं नाव आदिनाथ स्वामी महाराज कुडाळकर आणि माझं उमा आदिनाथ स्वामी महाराज कुडाळकर. म्हणजे हे आम्हाला भक्तांनी दिलेलं नाव आहे. आणि स्वामींनी आम्हाला खेचलं ह्या सेवेमध्ये. मला तर बाबा खेचलं, कारण बाबा तर स्वामी भक्त होते, मी नव्हती स्वामी भक्त. म्हणजे स्वामींना मानत होती. स्वामींची सेवा म्हणजे आम्ही जे पण काय पिण्याचं आणलं ते स्वामींना दाखवल्याशिवाय आम्ही खात नव्हतो. म्हणजे नैवेद्य करूनच आम्ही पण खात होतो आणि इतरांना पण देत होतो. अशी ती सेवा चालू झाली. मग इथे मार्ग मिळायला लागले. शंकर महाराजांनी ध्यानामध्ये दीक्षा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांना एक एक सूचना व्हायला लागल्या की तुम्ही संसार त्याग करून ही सेवा करायची. म्हणजे सफेद कपडे घालायचे, चप्पल नाही घालायची. मग जर पती असं करतात मग पत्नीने पण त्यांना हाताला हात लावून केलेलं आहे ना. म्हणजे 7 वचनं जी दिलेली असतात ती आपल्याला पूर्ण करायची आहे ना. त्यांना मी 7 देणार. 7 वचनाची ती 7, त्याच्यामध्ये हा पण वचन आला की
जी तुम्ही सेवा करता ती. मला त्यांनी विचारलं, "तू करणार आहेस का?" तर मी म्हटलं, "मी पण तुमच्या साथीला म्हणजे खांद्याला खांदा लावून सेवा केलेली आहे." क्या बात आहे. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करायचा. हो, आम्ही मेडिटेशनमध्ये आम्ही श्री स्वामी समर्थ हा जप करायचो. हां. बाबा पण श्री स्वामी समर्थ हा जप करायचे. आणि एक दिवस असं झालं, की सकाळची मी म्हणजे अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी मेडिटेशन करत बाबा झोपलेले असायचे. हां. म्हणजे 7:00ला उठून अंघोळ करून आपल्या ध्यानाला बसायचं, नामस्मरण हं. करायचं आणि त्या ध्यानामध्ये असं सूचित झालं, म्हणजे एक चित्र दाखवलं. जसं स्वामींची पुण्यतिथीचा दिवस कसा असतो, म्हणजे त्यांचं समाधीस्थ त्यांना करतात, म्हणजे हां. सगळं हे. तर ते मला माझ्या मिस्टरांचं दिसायला लागलं. म्हणजे बाबा लंगोटीत आहेत आणि बाबा लंगोटी घालायचे तेव्हा. हां. म्हणजे ह्यांना बाबा बोलतात आणि मला हो, माऊली माऊली बोलतात. बोलते. तर बाबांना असं म्हणजे 4 हात दिसतात आहेत. इतर व्यक्तींचे हात दिसतात. म्हणजे बाबांना त्या समाधीत म्हणजे जे स्वामींची जशी समाधी आहे ना, तसं त्यांना उतरवतात आहे. तर मला असा प्रश्न पडला. शेवटी एक गृहिणी आहे ना, हो. मनात प्रश्न विचारला, की हे मला का दाखवलं? तर मी अशी डोळ्यातून अश्रू येतात. मी त्यांना तेव्हा एकरीच बोलायचं म्हणजे हां. तुमचं आमचं कसं नवीन लग्न झालेलं. तर मी त्यांना असा प्रश्न विचारला, की "प्रशांत हे मला का दाखवलं?" तर ते बोलले, "परत ध्यानाला बस आणि नामस्मरण कर आणि स्वामींना विचार." परत मी बसली. पण मी रडतेच आहे, डोळ्यातून पाणी येतच आहे आणि मी स्वामींना म्हणजे प्रश्न केला परत आणि परत ध्यानाला बसले. तर स्वामी बोलले, की "तेव्हा तू नसणार." तर मी म्हटलं, "हे असं का?" नंतर ना ते हसायला लागले. तर बोलतात, की मी परत मिस्टरांनाच विचारलं, की मला बोलतात, की "तेव्हा तेव्हा तू नसणार." तर बरोबर आहे. तुला सौभाग्य मरण येणार आहे. तू माझ्या 2 महिन्या आधी जाणार. तुझी समाधी मी करणार आहे आणि मी समाधीची मागणी केली आहे. ते हसायला लागले. म्हटलं, "असं का हो? म्हणजे मला का दाखवलं ना? म्हणजे तेव्हा तू नसणार. जेव्हा माझी माझी समाधी होणार तेव्हा तू नसणार." हां. तर जेव्हा ह्यांची ही घटना झाली, तर मी स्वामींना विचारलं, "हे असं का? म्हणजे तुम्ही तर बोललात, की 2 महिन्या आधी जाणार." तर हो. माझी समाधी माऊलीच्याच हातून व्हायची होती. ती त्यांची समाधी झाली आता आणि 2013ला इथे चरण पादुका आल्या. त्याच्यानंतर सेवा झाली. इथे नामस्मरण भक्ती आम्ही स्वतः पण केली आणि इथे मार्ग मिळालेला लोकांना मार्ग मिळालेला. ते स्वामींनी म्हणजे जी सूचित केली ध्यानामध्ये, ती आम्ही स्तोत्र अशी करून एक पुस्तक छापलं आणि ती उपासना होते इथे गुरुवारची. वाह! त्या उपासनेचं फळ आहे, की तुमची कामं होतात. आम्ही काही नाही करत. स्वामींनी आमची निवड केली आहे. हो. माझे मिस्टर आदिनाथ स्वामी महाराज कुडाळकर. पहिली ओळख मी सांगितली अपर्णा म्हणजे प्रशांत कुडाळकर ही ओळख. दर्शन. हे प्रोफेशनल फोटोग्राफर होते अच्छा. आणि मी ग्राफिक डिझायनर आहे आणि वाह! ब्युटिशियन पण आहे. पण एक क्षण झालं की सगळं सोड. सोड. तुझा चरितार्थ मी चालवणार. कोणी सूचना दिली? स्वामींनी. सफेद कपडे घालायचे, बिन चप्पल फिरायचं, असं हे आमचं आयुष्य आम्ही करत गेलो. 4 वर्ष ह्या घरात कोंडून घेतलं स्वतःला. त्याच्यानंतर कोरोनाची 3 वर्ष. म्हणजे 7 वर्ष आम्हाला जे पण काय पाहिजे ना, ते भक्त परिवार आम्हाला आणून द्यायचा. ही सेवा निस्वार्थ केलेली आहे. आम्ही आमच्यासाठी काही नाही, भक्तांसाठी म्हणजे जे काय आहे, भक्तांचं भलं व्हावं आणि हो. भक्तांचं भलं झालेलं आहे ह्या स्थानामध्ये. जसं तुम्ही म्हणालात, की समाधी घेतली म्हणजे त्या 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 दिवशी कसं काय घडलं? त्या दिवसाबद्दल आम्हाला सगळं सांगा? म्हणजे तुम्ही स्वामींच्या कथा ऐकल्या असणार ना, हो. की स्वामींची पुण्यतिथीची जी घटना घडली, त्याच्या आधी 15 दिवस स्वामी संकेत देत होते. म्हणजे हां. तुळस पाडायचे, पिंडी जाळली हां हं. आणि काय दिवा विझवायचे, हात मारायचे दिव्यावर. पेटता दिवा म्हणजे दिवा एक तो संकेत म्हणजे शुभ हो, नाही, अशुभ हो, संकेत असतो. हो. त्या दिवे विझवले. तशा आमच्या इथे पण 5 दिवस आधी घटना घडत होत्या. बाबांनी ह्या जोशीबाई बसल्या तिथे आमच्या शेजारी हां. सेवक आहेत, वरती 6 माळ्यावर राहतात. त्यांच्या हातून माझ्या बांगड्या फोडायला लावल्या. 15 दिवस आधी आमचे संस्कार केलेले आहेत. अग्निसंस्कार वगैरे करतात ना, हां. आमचे जे विधी करतात ना, ते सगळे संस्कार 15 दिवस आधी केल्या आणि माझ्या बांगड्या वगैरे फोडायला लावल्या. हातातल्या जे कुंकू वगैरे लावायची ना, ते पुसायला लावलं, टिकली काढायला लावली. मंगळसूत्र काढून चरणावरती अर्पण केलं आणि 1-1.5 दिवस मी अशी एक विधवा कशी राहते तशी विधवा होती. पण तेव्हा बाबा बाबा होते? होते. तेव्हा अच्छा. बाबा होते. त्या जोशीबाई आहे ना, त्या थोड्या वयस्कर आहेत. त्या सारख्या बाबांना विचारलं, "बाबा हे असं का केलं?" बाबा बोलले, "थांब." असं 2 दिवस. परत 2 दिवसांनी त्यांना प्रश्न विचारला, "बाबा तुम्ही हे माझ्याकडून का करून घेतलं?" शेवटी अच्छा. हो, त्यांना ते प्रश्न पडला ना, हो. तुम्ही आहेत आणि माऊलीचं हे असं का आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ते सगळं मला परत दिलं. त्यांनी गुरूंच्या म्हणजे गुरुपदाची प्राप्ती झालेली आहे हो, ना, तर गुरूंनी मला ते सगळं माझं हे आज माझ्या गळ्यात आहे बघा. हो. जसंच्या तसं आहे. त्याच्यावरती माझ्या मिस्टरांचं नाव आदिनाथ स्वामी असं लिहिलेलं आहे. ते मला त्यांनी परत दिलं.
आदल्या दिवशी ना मला त्यांनी मेसेज करून ठेवलेलं, की माझं पॅन्डल आहे ना, जेव्हा घटना होईल ना, तेव्हा माझ्या असं छातीवर पाहिजे. माझा कडा वगैरे दागिने त्यांचे जे होते ना, ते मला माझ्यासोबत पाहिजेत. असं हं. त्यांनी मला हे टाकलं. तेव्हा ती मी मेसेज नाही बघितला, कारण इथे भरपूर माणसं असायची. आदल्या दिवशी रात्री 12 पर्यंत माणसं होती. आणि दुसऱ्या दिवशी घटना सकाळी म्हणजे 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत आईशी फोनवर बोलत होते. म्हणजे माझ्या सासूबाई हो. निर्मला कुडाळकर त्यांच्याशी फोनवर बोलत होते आणि त्यांना एक उचकी लागली. त्या उचकी लागायच्या आधी ते आईशी काय बोलले, "आई, मी आता माऊलीला सांगतो जरा गरम पाणी काढ, मी अंघोळ करतो, नाश्ता करतो आणि परत तुझ्याशी बोलतो." आणि बाबा कधी 6 वाजता उठायचे, कधी 7 म्हणजे बेल इथे लावली नाही. बाजूच्या रूममध्ये विश्रांतीगृह आहे, तिथे ते आराम करायचे. सकाळी बेल वाजली नाही म्हणून माझी सगळी सेवा वगैरे करून, ही सेवा करून मी माझी फ्री झाली. 8 वाजता म्हटलं मलाच चलबिचल झाली. बाबा का नाही उठत आहे? म्हणून मी दरवाजा खोलून बघायला लागले. चावीने दरवाजा खोलून बघते तर बाबा मस्त फोनवर आईबरोबर बोलतात आहेत. मी अशी पुढ्यात बसते, त्यांचं नमस्कार वगैरे केला आणि मी तिथे पुढ्यात बसले आणि मी माझं नामस्मरण करायला बसले. आणि मी त्यांना मध्ये-मध्ये असं टाईम दाखवते. सगळे येऊन बसले इथे. असे हात दाखवते. वाटले बघा किती. बाबा असं करायचे आणि फोन कंटिन्यू त्यांचे विषय चालू होते आईबरोबर. त्याच्या आधी आहे ना, मी ऐकलं ते माझ्या कानावर पाणी काढायचा शब्द आला ना, मी गरम पाणी काढायला गिझर चालू केला आणि मी बाहेर येऊन बघते. बाबांना दुसरी उचकी लागली. ती उचकी लागताना बाबा असे घसरायला लागले. तर मला ते वेगळंच वाटलं काहीतरी. एक घटना झाली. ती बघितलं तर मला वेगळंच नव्हतं. ह्यांचा सागर करून एक मुलगा सेवेकरी आणि ते बाकी त्यांचे आई-वडील वगैरे सगळे बसलेले. मी त्याला आवाज दिला, "सागर, अरे बघ हे बाबा म्हणजे काय करतात." त्यांनी फक्त बघितलं, बोलले, "आपण इथे नको, आपण हॉस्पिटलमध्ये नेऊया." आणि त्याने लगेच टॅक्सी आणायला तो बाहेर गेला. त्याचे आई-वडील आले. बाजूच्या बिल्डिंगमध्ये देवळेकर काका करून आणि देवळेकर काकी आहे. त्यांच्या घरी बाबा सदेह गेले. इथे त्यांची घटना होत होती. हं. सदेह गेले आणि त्यांच्या मिसेसना सकाळी टिफिन बनवायसाठी काय कांदा फोडणी घालत होते. जे 2 का 3 वेळा तो कांदा करपला आणि बाबा तिथे बाजूला असं उभे राहून तिला सांगतात, "मठात ये." आणि एक राजापूरकर करून एक व्यक्ती आहे, ते नवरा-बायको ते पण सेवेला येतात तिथे. त्यांच्या घरी जाऊन त्या रांगोळी काढत होत्या आणि बाबा त्यांच्या दारात सफेद कपड्यामध्ये उभे राहिले. मठात ये पण सांगायला. तुम्ही इकडून बाबांना हॉस्पिटलमध्ये नेत आम्ही होतात. हॉस्पिटलमध्ये नाही आणि थोड्या वेळात त्यांना फोन गेले, की बाबांची तब्येत खराब आहे, सगळ्यांनी मठात या करून. असे प्रत्येक जे खास होते त्यांना सगळ्यांना फोन गेले. आम्ही हॉस्पिटलमध्ये नेले. 15 मिनिटं ते आतमध्येच होते आणि बाहेर येऊन मला म्हणजे विचारलं, की "कोण व्यक्ती खास कोण आहे?" तर म्हटलं, "मी मिसेस आहे. मला आतमध्ये म्हणजे "हे तुम्ही काय करतात?" मला प्रश्न विचारला. म्हटलं, "काय करतो म्हणजे?" "म्हणजे चंदनाचा वास सुटलाय आणि शरीर असं ठेवलंय." तिथे जाऊन पण मी बोलते, "म्हणजे उठा, उठा. हे काय असं नाही. इथे पण आम्ही खूप म्हणजे नामस्मरण करतोय, कोण कानात बोलतंय इथून न्यायच्या आधी, हाताचे तळवे घासतोय, कानामध्ये मंत्र बोलतोय, स्वामी तुम्ही आहेत, जागे आहेत." फक्त काय पाय ताठ झालेले. बाकी श्वास वगैरे चालू होता. डोळ्यांनी बघत नजर फिरवत होते. हात आणि पाय फक्त ताठ झालेले. मग आम्ही ते नेलं. अर्धा तास परत मला बाहेर पाठवलं आणि त्यांच्या सगळ्या वस्तू होत्या ना, त्या माझ्या हातात दिल्या. म्हणजे पॅन्डल, पायातला कडा सगळं माझ्या हातात दिलं. तर ठेवलं आणि अर्ध्या तासाने डिक्लेअर केलं आणि मला आतमध्ये येऊन सांगतात, की "आम्ही डिक्लेअर काय करू आम्हाला प्रश्न पडला." एक क्षण वाटायचं की आहेत, एक क्षण वाटत होतं की नाहीये. आणि अशी घटना झाल्यानंतर ते लोकं माहिती आहे ना, सफेद वस्त्र हो, कफिनसारखं ते हो, गुंडाळतात. आम्हाला हो. तसं नाही. बाबांना जसं नेलं तसंच आम्हाला जसं नेलं ना, तसंच बाबा आले. त्यांच्या अंगावरती शाल होती मठाची, स्वामींच्या अंगावर घातली ती शाल घातलेली. तसंच आम्ही 10 वाजेपर्यंत इथे ठेवलेलं. आणि आदल्या दिवशीची घटना म्हणजे हे घटना इथे सकाळीच ना त्यांना सूचना झाली. हे सफेद हे कपडे आहेत बघा, रोज सफेद कपड्यात असायचे हां. सदराने. हे आहे ना आदल्या दिवशीचे ते हे आहेत कपडे, ड्रेस केला त्यांनी. मला नऊवारी म्हणजे साडी नेसायला लावली आणि स्वतः असे लक्ष्मीनारायणचा तो गेटअप आहे बघा, पिवळं आणि निळं वस्त्र ते स्वतः घातलं. दागिने वगैरे घातले आणि इथे आरती केली आणि चरणावरती नारळ ठेवला. आतमध्ये पेटीत चरण पादुका आहेत. त्याच्यावरती नारळ ठेवला आणि मी माझ्या कार्यासाठी चाललोय, असं बोलले. तर मी म्हटलं त्यांचं असंच होतं ना, म्हणजे हटके पर्सनॅलिटी होती. म्हणजे कधी काही पण करतील. तर मी म्हटलं कार्याला जातो म्हणजे बाहेर कुठे यात्रेला हं, हं. जात असतील, कारण घरातच असायचे ना. तर मी तो अनुभव घेतला म्हणजे चालेल कार्याला जात असेल. आजपासून हा अधिकार हे परिवार सगळा बसलेला आमचा. आजपासून सगळा अधिकार मी माऊलीच्या हातात देतो. आजपासून ह्या मठाचा सगळा कारभार माऊली बघणार, असा विषय घेतला असं आणि बोलले हं. सगळ्यांसमोर.
सगळ्यांच्या समोर. पण आम्हाला असं माहिती नाही की उद्या हे होणार आहे करून. 10ला गावाला न्यायची सूचना झाली की तिथे जागा दाखवलेली बाबांनी चिमटा मारून. बाग आहे आमची आंब्याची, तिथे असा चिमटा मारला. आईला सांगितलं, निर्मला कुडाळकर सासूबाई माझ्या, त्यांना काय सांगितलं, इथे आहे ना, ही जागा लक्षात ठेवा आई. म्हणजे 2 महिन्यापूर्वी ना ते 15-15 दिवसांनी जात होते गावाला. आई ही जागा लक्षात ठेव, ही जागा लक्षात ठेव केलं त्यांनी. तिथे आमच्या चरणाची सेवा झालेली. काय काय अर्पण करायचं ते आम्ही काही नेलं नव्हतं. पण बाबांनी सगळी, स्वामींनी आमची सगळी सोय करून दिली, तिथे केलं. परिस्थिती अशी नव्हती. मी त्या दिवशी पूर्ण दिवस बेशुद्ध अवस्थेत होते. समाधी करून तिकडे सगळं ते सोपस्कार केले. त्यांना अत्तर, बेलाची अशा गोण्या ओतल्या, मिठाच्या गोण्या ओतल्या, अत्तर ओतलं, गुलाबाच्या पाकळ्या, असं सगळं हे करून त्यांच्या चरणाचा अभिषेक केला भक्त परिवाराच्या हातून. गावातली माणसं होती, आई होत्या, सासूबाई होत्या. सगळं सोपस्कार केले. अष्टगंधाच्या डब्या ओतल्या, अष्टगंध, भंडारा, हळद, म्हणजे 5-6 किलो हळद भंडारा घातला त्याच्यात. असं करून ते समाधीस्थ केलं. आम्ही 30 तास शरीर असंच होतं. त्याला आम्ही काहीच नाही केलं की हाताला तेल लावणं वगैरे, काही नाही. पण बाबा असे जेव्हा आम्ही उचलला ना त्यांना न्यायासाठी की हे करायला समाधीस्थ, असं वाटतं व्यक्ती अंघोळ करून नुकतीच येऊन बेडवर अशी पडली, असं हाताला स्पर्श, इतकं मऊ हात. जे अंघोळ करून आल्यानंतर ते शरीर कसं लागतं तसा अनुभव आता तो स्पर्श ह्याला जाणवतो. आता तुम्ही जर स्पर्श करून बघितला ना, तो स्पर्श तुम्हाला आता जाणवेल. कारण अर्धा जीव दिलेला आहे त्याने. अर्ध जेवण देत होते, अर्धी चहा देते ना, अर्धा जीव. आज माझं जेवण पण अर्धच झालेलं आहे. ते केलं समाधीस्थ तिथे आणि आम्ही तसंच आलो. दुसऱ्या दिवशी इथे गुरुवार होता. एक स्त्री, मी आज बोलणार, एक स्त्री नाही उठू शकत एवढी. एका बाईचा पती गेल्यानंतर तशी नाही राहू शकत. इथे स्वतः हाताने खिचडी बनवली. इथे 70-80 लोक भेटायला आली होती मला. उपासना पण केली. म्हणजे आमचं कार्य बंद नाही केलं. कार्य आम्ही अखंड चालू राहिलं. बोलणार मी बोलणार, ते मला हे करतात आहेत, सूचित करतात आहेत, हा असा विषय घे. हा म्हटलं थांबा, डिस्टर्ब करू नका. आज लोकांना अनुभव देतात. जेव्हा घटना करून आम्ही आलो, इथे गुरुवार केला, त्या दिवसापासून 6 महिन्यापर्यंत दरवाजा असा ठोकल्याचा आवाज यायचा, असा दरवाजा. आणि मी इथे एकटी असायची. सीसीटीव्ही लावलाय, त्याच्यामध्ये बाहेर बघितलं तर कोण नसायचं, पण दरवाजाचा आवाज यायचा. कॅमेऱ्यात पण यायचा आवाज. आणि जे ते शब्द बोलले ना की 6 महिन्यांनी मी परत येणार, आणि तेव्हा सूचना झाली की स्थापना करायची. मी भक्त परिवारानं कोणाला सांगितलं नाही की मला असं सूचित झालं की बाबांचं मूर्ती स्थापना करायची. पुण्याची एक व्यक्ती आहे, यंग, तुझ्यासारखीच मुलगी आहे, ती गुजराती आहे. त्यांच्याकडे मी एक काम दिलं, टेकमॅक करून आहे. तर त्यांना मी म्हणजे व्हॉट्सअपवरती सगळं इन्स्ट्रक्शन देत होती. माझा नकारच येत होता, म्हणजे कन्फर्मेशनच दिलं नाही मी. आणि एकदा सकाळी 7 वाजता, म्हणजे मी आपल्या परिवाराला 25, म्हणजे गेल्या गोकुळाष्टमीला आम्ही स्थापना करायची ठरवली होती. आणि ढोल ताशा पथक बुक केलं, सगळं कार्यक्रम. भक्त परिवारात म्हटलं मस्त कुठे लग्नाला जात आहेत तसं तयार होऊन यायचं. मी घरी खिचडी बनवली. आणि उद्या कार्यक्रमाने तरी पण माझं कन्फर्म आहे. आणि कधी देणार, तर त्यांनी मला टाइम दिला की 4 वाजता आम्ही घेऊन येतो बाबांना. आणि सकाळी 7ला, आदल्या दिवशी सकाळी 7ला त्यांनी फोटो पाठवला, बाबांना फेटा बिटा घातलेला, आणि मी त्यांना डन पाठवलं. आता तुम्ही घेऊन या. म्हणजे माझी खात्री पटली. म्हणजे लोक असं बोलायला नको ना की बाबा हे काय एवढं केलंस, काय बनवलं, काय वाटतच नाहीये, असं बोलतील ना लोक. शेवटी माझ्या मनाने मी एकटी करत होती ना हा कारभार. पण काय करत होते, मी स्वामींच्या इच्छेने करत होते. माझी इच्छा नव्हती की मला आलाय आणि मला माझ्या हौशीसाठी मी नाही करत होती. कारण ही जागा रिक्त झाली होती. हे जे आसन आहे ना ते खाली झालेलं, ते मला ते खंत वाटत होती. त्याच्यासाठी मी ते बसवायचा प्रयत्न करायचा होता. खिचडी घालायची होती. आणि 12 वाजताच फोन आला की आम्ही निघालोय, आता जस्ट आम्ही वाशीपर्यंत आलोय. आणि जे इथे तुफान वारा सुटला होता, अनुभव आहे एकदम, म्हणजे बोलतात ना अनुभव आहे तो खरा. तुफान वारं सुटलेलं, म्हणजे बाबा येत होते पुण्यातून, इथे पास होते, मुंबईला टच होते. जेव्हा जस्ट बाबांचे चरण लागले, ह्या मूर्तीचे तिथे चरण, बाबाच बोलतो आम्ही, हे चरण तिथे लागले. आणि जे वादळ वारं सुटलेलं ना ते थांबलं. पण मी 5 वाजता आम्ही मिरवणूक काढली, सगळं ते आटपलं, त्यांचे इथे सत्कार वगैरे केला, त्यांनी हे केलं. त्यांना 5 वाजता जी मिरवणूक काढली ती 9 वाजता इथे आम्ही घरात आणलं बाबांना.
पूर्ण पूर्ण हा एरियात ना आतमध्ये गाडी पण येत नाही. हा. साधी टॅक्सी आणायची ना तरी आम्हाला टेन्शन येतं, टॅक्सीवाला येत नाही. पण एवढा 5 घोडे असतात ना, तो आर्टिफिशियल छोटे हो. नकली घोडे, त्या घोड्याचा तो रथ पूर्ण खालपर्यंत आणला. मग वा. वाजत मी स्वतः ढोल ताशा पथकवरती मी वाजवलं फर्स्ट वा टाइम. वा. म्हणजे एक बाबांनी माझी इच्छा पण पूर्ण केली. खूप त्यांना वरती आणलं, इथे स्थानापन्न केलं. स्थानापन्न करून त्यांची गोकुळाष्टमीच्या दिवशी स्थापना केली. तो पण अनुभव आहे की ती स्थापना त्यांना मनपसंत नाही आली. ती म्हणजे ती सूचना आली कानामध्ये, चल माझी उठून स्थापना कर लवकर. तर म्हटलं थांबा गणपती बाप्पाची करते. 1:30 वाजता अंघोळ वगैरे केली. 2, 2:30, 2:30 वाजलेले ते आटपेपर्यंत. 4 वाजेपर्यंत बाप्पाची सगळी स्थापना केली, सोपस्कार केले, सगळं नैवेद्य दाखवला, आरती केली. एकटीचा वाजले गणपती बाप्पाची स्थापना होईपर्यंत. आणि 4:30ला उठून त्यांना म्हटलं आता तुमची स्थापना करते. आणि ती स्थापना केल्यानंतर तेव्हापासून आज लोकांना अनुभव यायला लागले. वा. आज असे लोकांना अनुभव येतात आहेत ना, म्हणजे बाबांची हार्टबीट जाणवते. कारण अर्धा जीव दिलाय. हो. अर्धा जीव दिलाय. अर्ध ते देत होते ना, तर आज अर्धा जीव दिलाय. आज लोक कोण नवीन आले ना, त्यांना वाटतं की बाबा बसलेत, बोलत का नाही? हो. बाबा इथून बोलतात आहे. हा. आज बाबा इथून ह्या मुखातून बोलतात आहे. कारण तेव्हा माऊली शांत बसायची. हा असा तो त्यांचा प्रवास. आणि त्या दिवसापासून मी बोलले ना, तो आवाज ठोकायचा, त्या दिवसापासून आवाज बंद झाला ठोकायचा, तो आजतागायत बंद झाला. आणि बाबा आता प्रत्यक्ष 4-5 जणांघरी जातात, सांगतात जागृत अवस्थेत. म्हणजे तत्वरूपात कार्य चालू झालं. हो. स्वामी तत्वरूपात, शंकर महाराज आणि आदिनाथ हो. शक्ती सहित आज हे कार्य इथे तर चालू आहे. तुमच्याशी बोलून मला खरंच खरंच खूप बरं वाटलं. जे तुम्ही काही सांगितलं तर खरंच म्हणजे मला माझ्यासारख्या जे पण व्ह्युअर्स बघतायत आज आपल्याला, ते पण हे ऐकून इकडे येतील, तर ते मला खात्री आहे हे लोक येणारच आहेत. पण जे तुम्ही अनुभव सांगितले, भक्तांनी अनुभव सांगितले, खरंच अंगावर काटे येणारे ते अनुभव होते. आणि आज मला असं वाटतं, जसं तुम्ही म्हणालात की खरंच असं वाटतंय बाबा इकडे बसलेत, तेव्हा आम्ही बघितलं की खरंच असं वाटतंय की बाबा बसलेत आणि ते बघतायत, ऐकतायत आम्ही पण काय बोलतोय. आणि मनाला खूप शांती. आणि जे तुम्ही सगळं सांगत होतं, मला खरं तर हे वाटतं की मी त्यांना जास्त प्रश्न विचारले पण नाहीयेत. त्यांनी उत्तरं माझ्या सगळ्या प्रश्नांची दिली आहेत, बिना काही विचारल्या. आणि मला खरंच तुमच्यासोबत बोलून खरंच खूप चांगलं वाटलं. आणि आज माझं, ती जसं बोलली की मला पण असं वाटतं की माझं भाग्य आहे. मला खूप नवीन गोष्टी, मी खरंच हे मनापासून बोलते, खूप नवीन गोष्टी जाणून घ्यायला मिळाल्या. आणि मला पण हेच सांगायचं की आजकालच्या पिढीत जे तुम्ही करताय ते खरंच खूप रेअर आहे. म्हणजे मी मठात आपण जातो, मठात सगळेच भाविक सगळं करत असतात, पण हे जे काय आहे ना, हे पहिल्यांदा मी ऐकते. आणि खरंच तुम्हाला खरंच धन्यवाद. आणि मला तुमच्याशी बोलून फार बरं वाटलं. आपण एका भक्ताकडून अनुभव ऐकणार आहोत. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रतिभा प्रकाश देवळेकर. मी एक भक्त आहे इथली मठातली वगैरे. कालचा फक्त मी अनुभव सांगते, आमचे अनुभव भरपूर आहेत हां. वगैरे, पण मी एक कालचा अनुभव सांगते. जी व्यक्ती माझ्या बाबांचं सूट करणार होती, हां. ती खूप लेट आली 2 वर्षांनी. हां. ती घेणार होती, ती आली नाही. माझे बाबा खूप तडपडले त्यासाठी हां. की ती व्यक्ती येईल, सूट करेल मला. माझ्या माऊलीसकट सांगितलं होतं की तू पण यायचं नाही, फक्त ती सूट घेणार आणि मी, हां. आम्ही दोघंच तिथे बोलणार. हां. तर पण तिची एंट्री काल झाली, तर असे झलक झाली बाबांची की सपशेल बाबा सफेद कपड्यामध्ये आले ते वगैरे. आणि तिथून ते अशी एक एंट्री घेतली आणि मी तिथे, मला धक्का लागला. आणि माऊली माझ्या इथे बसलेले आहेत, त्यांचा शरीर पुरा ना बाबांसारखा लागे मला. जसं मी हे करते तसं शरीर बाबांसारखं लागतंय मला. कारण माझ्या बाबांचं स्पर्श झालेलं, मी मॉलिश वगैरे केव्हा तरी करायची, तर मला ते जाणीव होते की हे बाबासारखं, हिचं अंग का असं लागतं बाबांसारखं वगैरे. तर त्या मध्ये 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 बाबांसारखंच रूप त्यांचं येत होतं, जात होतं. एक भक्त आहे, त्या सकाळी आजारी पडल्या होत्या, त्यांच्यासाठी पण धावत त्या गेल्या वगैरे. त्यांनी लाडू दिलं, मी कधी कुणाकडे मागत नाही. हां. आणि काल मला तिथून धक्का मारला बाबांनी हां. की बघ ती सकाळपासून बोलते ना बाबा बाबा, हां. तर तुला एक लाडू देते काय बघ. हां. तुला भेटला तर आहे, पण परत देते काय बघ ती लाडू. हां. तर मी तिच्याकडे लाडू मागितलं. तिने बोलली तुम्हाला भेटला काय प्रसाद, बघा पहिला पिशवीमध्ये. तिची एक परीक्षा झाली, तिने दिला नाही लाडू मला हां. वगैरे. नंतरला माऊली इथे आल्या. हां.
तिला मिठी वगैरे मारली, तिची सूट वगैरे सर्व झालं. त्यांना मिठी ज्या वगैरे शूट मारली. घ्यायला हां, आलेल्या हां, त्याच. हां. हा. त्यांना मिठी वगैरे मारले. सर्व काही भेट वगैरे झाली. शॉल दिली. ती बोललेली, "शॉल माझ्या अंगावर नका टाकू. मला अशी हातात द्या" वगैरे. तर म्हणाले, "काय नाही." मग परत ते दुसरा एक भक्त बोलला, की "नाही, तुम्ही अंगावरच घालून घ्यायची." हा. आणि अशा माऊली धावत गेल्या, की बावळ्या असे पोटात तिच्या गेले शरीरात, की ती पूर्ण वाकडी होत त्या तिकडे गेल्या. माऊली तिथे बसल्या. मी समजून गेली, कारण बाबा 6:30 वाजता फोन इथे बाबा इथे आलेत. आता हे बाबाच आहेत. पुऱ्या वाकड्याने एक भक्त दर्शन घ्यायला आलं. त्या सरळ बाबांसारखी बोलायला लागली, "आता कोणी माझ्या पाया-बिया पडू नका" वगैरे. पुरा बाबांचा आवाज काढला त्यांनी. "माझ्या आता कोणी पाया-बिया पडू नका" वगैरे. त्या जरा व्यक्ती त्या अशा जर घाबरल्यासारख्या झाल्या, आज अशा का बोलतात आहेत? हा. आणि मग तिथे जाऊन त्या बसल्या. मग आम्ही एक आरती वगैरे घेतली. खूप वा. कालचं खूप कालचा अनुभव खूप होतं. म्हणजे त्यांना त्यांना ते शूट मध्ये त्यांना ते त्यांना ते इतकं थोडं खंत हो. वाटलं होतं. आणि आता तू दुसऱ्यांचा सूट बघून सूट जर हा. घ्यायला असेल, तर आम्हाला माझा खंत थोडा तरी वाटणारच हो. असं. तर आता आम्हाला तू सांग, की तुला या मठाबद्दल, म्हणजे आम्ही काकींचा आता अनुभव ऐकला. तू सांग, तुला एक वेगळा असा कोणता अनुभव आलाय? पहिला तर श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. माझं वय तर आता 20 आहे आणि मी 2025 पासूनच या मठात यायला लागली. म्हणजे पहिली गोष्ट तर मी आहे शंभूंची भक्त, हा. खूप मोठी. हा. तर मी मठात वगैरे असं जात नाही. हा. म्हणजे आता जर मी म्हणजे जिथे आहे माझं मंदिर मी तिथेच जाणं, म्हणजे हा. शंभो 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 हा. दिवस रात्र सकाळ संध्याकाळ. मला एका व्यक्तीने हे मठ दाखवलं, की मी जातो तू पण चल. म्हणजे ठीक आहे, येऊन बघूया ना. तर मी आली मठात आणि मला आहे ना ऍक्च्युली नोजचा खूप त्रास आहे. हा. मला ॲलर्जी खूप आहे, खूप जास्त अच्छा. प्रमाणात. मला अगरबत्तीचाही वास सहन होत नाही. हा. आणि मी पहिल्यांदा इथे आली आणि मी बाबांना पहिल्यांदा तेव्हा बघितलेलं, इकडे ते बसलेले. आणि मी आत आली आणि मला परफेक्ट तिथंच जागा भेटली जिथे अगरबत्ती चालू आहे. मला ते म्हणजे मी स्वतः शॉक, की असं कसं, म्हणजे मला एवढा त्रास होणारी मुलगी इथे लिटरली 11-12 अगरबत्त्या जळत होत्या. मला काडीचाही त्रास नाही. मी स्वतः, माझी बहीण माझ्याकडून, तू इकडे बस, तू इकडे बस, पण जागाच नाहीये. तो एक मोठा अनुभव. आणि दुसरा तर ते बाबांचं आमचं कसं होतं माहितीये, ते बोलायचे, म्हणजे बोलणार तुमच्याबद्दल, तुमचे प्रश्न असणार ना मनात, त्यांना आपोआप कळणार. ते बोलणार तुमच्याबद्दल, पण बघणार माझ्याकडे, तुमचं उत्तर तुम्हाला भेटणार. ते तिथे बघतायत बाबा आणि माझ्या प्रश्नांची मला उत्तरं भेटतायत. आणि मी 2 मिनिटं, "आपू, असं नाही वाटत आहे का तुला माझ्याबद्दलच बोलतायत हे?" तर ती बोलते, "बघ आता तुला समजतंय की नाही." तेव्हापासून म्हणजे मला मठात प्रचंड आवडायला लागलं. आणि माझ्या माऊली, मी काय सांगू, माझं काय आयुष्य होतं हे त्यांना माहित आहे. पूर्ण कम्प्लिटली चेंज. आज जी मी आहे ती माझ्या माऊलींमुळे. कारण की मी अशी नव्हती. म्हणजे 1000 प्रॉब्लेम्स होते. शिक्षणाबद्दल, ह्याच्याबद्दल, त्याच्याबद्दल. म्हणजे देव केलं, पण कधी गुरु नाही भेटला. खूप जाग्यावरती फिरली, हे कर, असं कर, तसं कर. पण इकडे येऊन की तू भक्ती कर. खरं तुझा शंभू बी इकडे बसलाय, तुझी पार्वती तिकडे आहे, तू ह्यांच्याकडे माग, तू ह्यांच्याकडे बोल. आजपर्यंत म्हणजे कधी काय मागणार नाही, काही नाही. फक्त तुम्ही सेवा करा, आम्ही तुम्हाला त्याचं फळ देणार. कसलं काहीच नाही, फक्त भक्ती, म्हणजे एक सेवा आहे, ती करा दर गुरुवारची, बस आणि एवढंच. मला सांग, भक्तजनांसाठी काय वेळ आहे, कोणत्या वेळी भक्तजन इकडे येऊन आशीर्वाद घेऊ शकतात? हे मुंबईतलं पहिलं मठ आहे जे 24 तास ओपन असतं. पहिला जेव्हा बाबा माऊली सेवा, म्हणजे बाबा जेव्हा होते तेव्हा आमचं 24 तास मठ खुल्ला असायचा. पण आता कशा माऊली एकट्या असतात, इथे कोण नसतं, फक्त वरती जोशी आहे म्हणून थोडं सकाळचं 11 म्हणजे 10-11ला चालू होतं मठ आणि रात्रीचं 12 पर्यंत. रात्रीचं 12 पर्यंत? हो. आम्हाला आवडतं, कारण की हो. त्यांच्याकडून म्हणजे आजकालच्या जमान्यात असं काय कोण नाही राहू शकत. खरंय, एका घरात असं खरंय, इम्पॉसिबल आहे ते. म्हणजे त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. खरंय. मी तर खूप शिकली आहे आणि अनुभव प्रचंड इकडचे वेगळे आहेत. प्रचंड. म्हणजे आम्ही धनकवडीला एकदा माऊलींबरोबर मी गेले. माझा बाबांसोबत एवढा सहवास नाही झालाय. मी नंतरच त्यांच्या आले. मी एकदाच त्यांना तेव्हा बघितलेला. आणि त्याच्यानंतर माऊलींबद्दल तर मी जेवढं सांगेन कमी आहे. मी धनकवडीला जेव्हा पहिल्यांदा गेलेली, हा शंकर बाबांचा अनुभव आहे. आणि जेव्हा पहिल्यांदा गेलेली, मला तिकडे सगळे पाया पडतायत. मी पाया पडला आणि मी रुमाल माझ्या हातात होता. मी तो असं ओपन केलं, तोंड, अरे बेलाचं पान, मी सगळ्यांना दाखवते, माझ्या ह्याच्यात बेलाचं पान आहे, हे आलं कुठून? माझ्या हातात एक साधं म्हणजे कायच नाही हातात, मग बेलाचं पान कुठून आलं? माऊली बोलतात, शंभो ना, शोधतेस बघतपासून, बघ तुला येऊन ते भेटतात, म्हणजे याच्यापेक्षा काय आहे तुला?
एवढं मोठं. खरंय. आणि मी स्वतःला खूप लकी समजते, कारण की माझ्या स्वप्नात आजकाल देव भेटणं ही खूप मोठं गोष्ट हो. आहे. मी हे कधीच कोणाला अनुभव सांगितला नाही, पण माझ्या स्वप्नात मला शंभो बाप्पा दिसलेत. त्यांनी साक्षात मला रुद्राक्ष दिलंय. वा. आणि दुसरं म्हणजे हे ब्रह्म, विष्णू आणि महेश हम्म. असं हे इकडे हे आहे. मला स्वतः नंतर बाबा स्वप्नात दिसलेले, ते पण स्वामींच्या अवतारात. अच्छा. म्हणजे मी एवढी लक्की आहे की ब्रह्म, विष्णू, महेश तिघांचं दर्शन मला माझ्या स्वप्नात झालंय. क्या बात आहे. अजून काय म्हणजे हवं? ह्याच्यापेक्षा मी स्वतःला भाग्य काय समजू. आणि ते पण ह्या हो. वयात मला गुरु वयात. भेटलेत. माझी मम्मी आज 47 वयाची आहे. जेव्हा पहिल्यांदा माऊलींनी त्यांना गुरुसेवा दिली, प्रचंड रडत होती ती. हं. ह्या गोष्टीसाठी नाही की मला भेटले, पण ह्या गोष्टीसाठी की माझ्या मुलीने एवढे चांगले कर्म केलेत की तिला 20व्या वयात गुरु भेटतायत. हो. आणि मी आजपर्यंत एवढी शंभोंची सेवा केली आणि मला ह्या वयात गुरु भेटतायत. खूप खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून मनापासून. आणि जसं तू सांगितलंस, आणि आता मी पण तुझ्याशी बोलताना बोलल्या की मी त्यांच्याशी जेव्हा आता बोलत होते तेव्हा मला हे जाणवलं की खरंच आजकालच्या पिढीत एक खूप रेअर आहे असं म्हणायला हरकत नाही. इतकं सगळं आपलं सगळं सोडून एक जो आपला पती आहे त्याच्या जसं ते बोलतील तसं चालणं खूप, म्हणजे आजकालच्या जमान्यात आपल्या पिढीसाठी तर ते खूप रेअर आहे. पण हे करून तुम्हा सगळ्यांना तोच आनंद मिळतो अजूनही इकडे येऊन, ते ऐकून फार बरं वाटलं. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. श्री गुरु मादीनाथ. आम्ही हिचं आहे ना, ही मुलगी माझी आहे ना, हा त्या दिवशी पहिल्या दिवशी तिचा जन्म झाला. हा आणि माझ्या मिस्टरला हे बाबा बोलले आम्ही यात्रेला चाललो. हा मग बाबा म्हणले इटाळ बिटाळ काय नाही आहे हा म्हणून गेले. ही मला नात झाली. हा त्यांचा आजा गेल्यावर तिकडं अक्कलकोटला, हा आणि इकडे मुलगी झाली, मला नात झाली. हा तर मग आता गावाला कसं ते आपल्यात लवकर सुएर काढत असते हो, ना, हो, सोमवार बरोबर. तर बाबांनी तिथनं म्हणले तुम्ही 10 दिवसातच हिला पाळण्यात घालायचं. हा मग हिला 10 दिवसांना पाळण्यात घातलं माझ्या नातीला. हा आणि मग मी कसं बॉम्बाईला सर्व्हिस करायची, हा मी काय जास्त यायची नाही इकडं, माझे मिस्टर यायचे. हा मग 2022ला मी रिटायर झाली. हा मग मला इकडची जास्त ओढ लागली, हा इकडची वडले तर मग बाबा वरती येऊन बसायचे हा आमच्या घरी. घरी. हा पण तेव्हा मला लय थरथरी सुटायची. हा तर मग मला आहे ना असं अनुभव यायला नाही, माझ्या घरात एवढे लय साप दिसाले ताई मला. हम्म, तर मी बाबांना सांगितले, म्हणलं बाबा आमच्या घरात लय साप दिसाल ते. हम्म. मग माझ्या मुलाला त्यांनी सांगितले ती काय तर करायला सांगितले, नागबळी का काय हा, करायला हा, सांगितले हा, त्यांनी. मग नागबळी करायच्या नंतर पहिलं माझ्या घरात लय असं काळोख होता, हा, हा. असं घराला रोशनी असं नव्हती, असं होतं. हम्म, मग आम्ही घर रिपेरिंगला काढलं. हम्म. मग आम्हाला बाबांनी 3 महिने टेरेसवर ठेवलं, 3 घरात महिने. जायचं नाही आपण, हा असं केलं. टेरेसवरती राहिला 3 महिने. हा मग माझे मिस्टर काय बोलले, बाबा माझ्या घराला पाय तर लावा तुम्ही. हा. तर यांनी म्हणाल पाहिजे ना, नवीन झाल्यानंतर रिपेरिंग रिपेरिंग चालूच आहे. चालूच आहे. अच्छा. हा. तर माझ्या घराला पाय तरी लावा. हा. तर यांनी असं म्हणायला पाहिजे होतं ना, माझ्या घरात या बाबा म्हणून. हा, हा. तू घराला पाय म्हणून नुसतं यांनी ना घरात असं फिरून आले ताई, तर ती सिमेंटचे पाय उठले बाबांचे आपल्या. हा, तर बाबा ही त्यांनी म्हणले बाबा तुम्ही नुसतं पाय लावूनच मला आलं काय, तर तू तर बोललास ना माझ्या घरात पाय लावून जा हो, म्हणून. हो. बरोबर. साक्षात असतं ना बाबा, असं हा. तुम्ही म्हणू नका. मग असं झालं. मग त्याच्यानंतर इथं आल्याच्या नंतर आम्हाला खूप अनुभव यायला लागले. आणि मग त्याच्यानंतर एक दिवशी बाबा म्हणले बाबा ही मला पायाने चालवत नाही हो माझ्या, हम्म. काय करू मी म्हणलं. तर त्यांनी म्हणजे डॉक्टरला दाखवून घे जया. म्हणलं ठीक आहे. पण मी रेडी आधी बाबांना डॉक्टरकडे जाऊन मग बाबांना कॉल करायला पाहिजे ना, हा, की बाबा मला डॉक्टरने ऍडमिट कर म्हणल्यात म्हणून. हा, तर मी यांना न सांगता मी ऍडमिट झाले ताई. हा. तर त्यांनी मला शिक्षा केवढी मोठी दिली बघ. 15 दिवस माझ्या घरातला एक बी माणूस आला नाही बघायला, का मठातला एक माणूस आला नाही, मला घरातला डबा नाही, असं हा. मानलेल्या भावानी सही केली. आणि ह्या दोन्ही गुडघ्याचं माझं ऑपरेशन झालं. हम्म. 15 दिवसांनी मी आले आणि इथं कुठला तर कार्यक्रम होता, तर इथंच बसले खुर्चीवर. म्हणलं बाबा आता मला ना 6 महिने खाली बसायचं नाही की हो बाबा. तर आता तुम्ही कसं बसला ना, हा. असं बसलेली खुर्ची आपल्या पण महाग निघून गेली आणि मी खाली बसले ताई. हा. मग किती आमच्या बाबांचं हे आहे बघा. आणि मी रिटायर झाल्याच्या नंतर इथं 25,000 रुपये मी आणून ठेवले होते. हम्म. तर माझ्या बाबांनी काय करावं, माझे गुरु आहेत म्हणलं काय तर कर. त्यांनी उलट ती 25,000ची टीव्ही आणून माझ्या घरात लावल्यात ताई. अरे वा, क्या बात आहे. तो हिच्या घरात टीव्ही नाही ना, मी टीव्ही नेऊन देतो. म्हणजे आपल्या घरात नव्हती ना, तर त्या पैशाचीच टीव्ही आणून लावली. म्हणजे त्यांनी 1 रुपया कोणाचा खात नाहीत, 1 रुपया पण. आणि असं
म्हणते ती फक्त तुम्ही सेवा करा आणि मनापासून जॉईंट व्हा. तुम्हाला कशातच कमी पडू देत नाही मग मी. आणि तसं आमच्या जीवनात काहीच कमी नाही. नाही ते त्यांच्या तर- कृपेने सगळं आनंदी हो, आनंदच त्यांच्या आहे. कृपेने सगळं आहे. वा. बाबांचं पाळण्यामध्ये ठेवलेलं नाव आहे. म्हणजे जन्म झाल्यानंतर मुलाचं नाव बदले होतं, तसं आदिनाथ स्वामी महाराज हे बाबांचं नाव ठेवलं होतं पाळण्यामध्ये. देवळेकर काकी आहे, त्यांच्या हातून पाळणा केलं, त्यांच्या हातून त्या बाबांची प्रतिमा आणि तेव्हा आदिनाथ स्वामी महाराज हे नाव ठेवलं. आणि आदिनाथ स्वामी म्हणजे बाईचं नाव कसं बदली होतात लग्नानंतर, मग तसं इथे आमचं लग्न लावलं दोघांचं ह्या वयात. म्हणजे तेव्हा 2022ची दिवाळी होती. मठात ह्या 48व्या वर्षी आमचं लग्न लावलेलं दोघांचं. आणि त्याच्यानंतर जे सोपस्कार असतात ना, की तांदळामध्ये नाव ठेव, मग ते विधी केले इथे. म्हणजे पायात जोडवी घातली, मंगळसूत्र घातलं, सगळं तयार झालं. वराडी होतं, मंगलाष्टक लावली, हार घातला, ती सेवा इथे केली. आणि त्याच्यानंतर बाबांनी माझं नाव उमा म्हणून तेव्हा ठेवलं. मग ते आणि जी प्रथा आहे सीताराम राधाकृष्ण, तसं बाबांनी मला पुढे ठेवलं उमा आदिनाथ स्वामी महाराज. मला तुमच्याशी बोलून फार बरं वाटलं आणि आय होप तुम्हाला पण हा आमचा भाग नक्की आवडला असेल आणि तुम्ही पण या मठात नक्की भेट द्या, कारण इकडे ती ऊर्जा, ती शक्ती आहे आणि ती तुम्हाला पण नक्की जाणवेल. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री सद्गुरुरा स्वामीदा शंकर शिष्य श्रीमद गुरुवर्य उमादिनाथ महाराज की जय. अंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म राज राजेश्वर सद्गुरु श्री शंकर महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन दत्त रूपिणे श्री स्वामी समर्थ महाराज चरणास्तु अर्पण. श्री गुरु उमादिनाथ. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. भक्ताभिमानी श्री सद्गुरुराज स्वामीदास शंकर शिष्य श्रीमद गुरुवर्या उमा आदिनाथ महाराज की जय.